जय श्री कृष्ण मैत्रिणींनो, कशा आहेत? छानच असेल. चला मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी रेसिपी सांगत आहे. तर सर्वप्रथम आपण शेवगा घ्यायचा आहे. शेवगा अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि आता हे तुकडे करायचे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे. लहान मोठे तुम्ही करू शकता. त्यानंतर आता असे तुकडे झाल्यानंतर मग ते आपण सोलून घ्यायचे. बोटाने आपण नखाने किंवा असे चाकूच्या साहाय्याने आपण सोलू शकता. सगळ्या शेवग्याच्या शेंगा चांगल्या प्रकारे स्वच्छ अशा सोलून घेऊया आणि आता आपण पाण्यामध्ये याला वॉश करून घेऊया चांगल्या प्रकारे. मी 2 ते 3 पाण्याने धुतल्या आहेत या. आता याला पाण्यामध्ये पाणी टाकून ठेवते मी. चला आता सर्वप्रथम मी कांदा बारीक करून घेतला, टमॅटो, कोथिंबीर पण मी खूप सारी चिरून घेतली. आता सर्वप्रथम आपण थोडंसं पाणी पण गरम करायला ठेवूया. सर्वप्रथम कढई ठेवली, त्यामध्ये मी 2 चमचे तेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. मी 2 पळी तेल टाकले. तेल तापल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जिरं, मोहरी टाकायची आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, तुम्ही अवश्य करून बघा. आपल्या घरगुती मसाल्याचाच वापर केलेला आहे. आता कांदा याच्यात टाकून परतून घेऊया चांगल्या प्रकारे. कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला थोडा शिजायला वेळ लागतो. मी गॅसची फ्लेम स्लो केली आणि आता 2 ते 3 मिनिटं आपण कांदा शिजवून घेऊया झाकण ठेवून. पुन्हा मी झाकण अधूनमधून चेक पण करत होती कांदा शिजला की नाही. तो पुन्हा असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली होती मी आणि परतून घेतली. अजून मला थोडा कच्चा वाटत होता म्हणून मी पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवलं आणि पुन्हा परतून घेते. अशा प्रकारे परतून घेऊया आपण कांदा. आता यामध्ये टमॅटो टाकूया. टमॅटो पण चांगल्या प्रकारे परतून घेऊया. कांदा टमॅटो एकजीव करूया. आता याच्यावर पण झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेऊया याची पण. 2 ते 3 मिनिटं आपण झाकून ठेवूया. पुन्हा बघूया टमॅटो शिजला की नाही. पुन्हा त्याला हलवून परतवून घेऊया. चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आणि टमॅटो. अशा प्रकारे शिजल्यानंतर मग आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकूया. कोथिंबीर टाकून पण परतूया. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यास खूप छान स्वाद येतो भाजीला. आता आपण ह्या शेंगा धुतलेल्या त्या पण आता ॲड करूया यामध्ये, कांदा टमॅटो आणि कोथिंबीरमध्ये. आता आपण याला पण परतून घेऊया. टमॅटो आणि कांदा, शेवग्याच्या शेंगा यामध्ये टाकून परतून घेऊया. आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया. मसाले माझे फक्त लाल मिर्च पावडर आणि हळद पावडर. मी जास्त कुठल्याच प्रकारचे मसाले वापरले नाही.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची पावडर. मी 2 चमचे आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे. ते पण आता आपण परतून घेऊया. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. परतून झाल्यानंतर मी 1 चमचा मीठ टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर पण वरतून पुन्हा टाकत आहे मी. पुन्हा याला परतून घ्यायचं. आता आपल्याला आपण गरम केलेलं पाणी ॲड करूया. याने भाजीला तरी पण येते आणि टेस्ट पण येते. आता आपल्याला या शेवग्याच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायच्या आहे. पुन्हा आता आपल्याला याला झाकण ठेवून याला चांगली वाफ काढायची आहे. चांगले शिजवून घ्यायच्या शेंगा. आतपर्यंत यात मसाला गेला पाहिजे शेवग्याच्या शेंगांमध्ये. खूप सुंदर आणि टेस्टी होतात. 5 मिनिटं आपण ठेवूया, 5 ते 10 मिनिटं. गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आहे आपल्याला. बघा शेवग्याच्या शेंगा अगदी छान आणि टेस्टी. मैत्रिणींनो, माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया. खूप सुंदर आणि टेस्टी आणि अगदी कमी प्रमाणात मसाले टाकून भाजी होती तयार. तुम्ही अवश्य करून बघा. शेवग्या पण मऊसूत शिजलेला आहे. मस्त गरम गरम शेवग्याच्या शेंगा आपण बाजरीची भाकरी किंवा चपाती, ज्वारीची भाकरी बरोबर आपण खाऊ शकता.